एकत्र राष्ट्रवादी असताना तुम्ही अजित पवारांच्या कधी बाजूला नव्हते. आदरणीय पवार साहेब हे आमचं दैवत आहे. ते केवळ सत्तेत अजितदादा आहेत म्हणून तुम्ही तिकडे गेले. त्यांना सोडताना किंवा त्यांच्यापासून दूर होताना कंठ दाटून येत होता, हृदयाला खूप अशा वेदना होत होत्या. असं नेमकं काय घडलं आणि म्हणून यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. ज्या ब्राह्मणशाहीला तुम्ही आजपर्यंत विरोध करत आला, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसी आणि मराठा हा संघर्ष या राज्याला परवडणारा नाही. ओबीसी वरती अन्याय होणार नाही. लोकांनी नाही निर्माण केले, हे नेते मंडळी हे चित्र निर्माण करतात. पवारांना येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बरोबर चेकमेट करून टाकायचं. अजित पवारांनी काय तुम्हाला शब्द दिलाय? दादा हा कामाचा माणूस आहे. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा आपला विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे. आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलू. आजही आपण वेगळ्याच मुद्द्यावर बोलू. हे मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, अतिशय महत्वाच्या सामाजिक मुद्द्यावरती ज्यांनी एक तरुण तडफदार नेता म्हणून या महाराष्ट्राला परिचय झाला. सामाजिक नेतृत्व होतं आणि त्यावेळची ती तडफ आणि गेल्या 25 वर्षात त्यांनी केलेलं काय, आणि आता त्यांच्याकडे एक वेगळीच जबाबदारी आहे. परंतु त्यांनी त्यांची तलवार जी होती ती मॅन केली आहे का, ही त्या जबाबदारीनंतर सध्या लोकांमध्ये प्रश्न विचारला जातो. खरंच त्यांनी जबाबदारी मिळाल्यानंतर तलवार मॅन केली का? शरद पवारांना अडचणीच्या काळामध्ये त्यांनी का सोडलं असेल आणि अजितदादांना त्यांनी जवळ का केलं असेल? अनेक प्रश्न आहेत. पण त्यातले काही प्रश्न घेऊन, महत्वाचे जे तुमच्या पण मनात आहे ते प्रश्न घेऊन मी त्यांच्याशी बोलणार आहे. माझ्यासोबत विकास पासलकर आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज. नमस्कार. आणि सुरुवातीलाच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा जो आता पक्ष आहे त्यांच्या ताब्यात आहे आणि जो सरकारमध्ये सहभागी आहे, त्याचं प्रवक्तेपद तुम्हाला मिळालं, त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. परंतु आता ही नवीन जबाबदारी आहे. काय नेमकी जबाबदारी घेऊन तुम्ही पुढे जाता? महाराष्ट्राच्या एकूण कार्यक्षेत्राचा विचार करता आज सत्तेमध्ये असणारे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब हे एक 24/7 सतत कार्यमग्न असतात. कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, दीनदुबळ्यांचे प्रश्न असतील, महाराष्ट्रभर फिरत असतात. आणि एवढं प्रभावी काम करणारं व्यक्तिमत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बाजू आहे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून समाज मनापर्यंतचा जो कानोसा आहे तो कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येईल, त्यासाठी त्यांनी जी प्रवक्तेपदाची जबाबदारी दिलेली आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दीनदुबळा असेल, तरुण असतील, या सर्वांपर्यंत जे जे माध्यम असतील त्या माध्यमातून आपण आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली पाहिजे. मेन स्ट्रीम मीडिया आहे, त्या माध्यमातून एवढं मोठं काम करणारं नेतृत्व जे आहे आणि पक्षाचे सर्वच मंत्री असतील किंवा सर्व सहकारी आमदार खासदार ते त्यांच्या विभागामध्ये काम करत असतात. परंतु आजकाल मीडियाच्या माध्यमातून काही लोक खूप छोटं काम करतात, परंतु ते मोठ्या प्रमाणामध्ये पसरलं जातं आणि खरोखर काहींचं काम एवढं मोठं असतं की ते काम लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. आणि म्हणून ही जबाबदारी दादांनी सोपवली. ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उतरलेलो आहे. पक्षप्रवेश तुम्ही नुकताच केला होता. खरं या पक्षात येताना आणि त्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी काय तुम्हाला शब्द दिलाय, म्हणजे भविष्यामध्ये विधान परिषद किंवा राज्यसभा किंवा एखाद्या विधानसभेतून तयारी, असं काही ठरलेलं आहे? नाही, मी दादांकडे जाताना मी कुठली कंडिशन घेऊन दादांकडे गेलो नाही. दादा हा कामाचा माणूस आहे आणि दादांचं जे काम आहे ते कामच बोलतं. केवळ बोल घेवडेपणा करून चालत नाही. त्या माणसाने सकाळी 6 वाजता उठून लोकांचे प्रश्न सोडवणे याला प्रायोरिटी असते त्यांच्याकडे. आणि त्यामुळे
अशा व्यक्तिमत्वाला आपण त्यांच्याकडे जाताना आपण जे काही काम केलेले, सामाजिक काम केलेले 20-25 वर्षाचं जे काही काम आहे ते आणि त्या कामाच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाची ध्येय धोरणं जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं किंवा त्या पक्षाला बळकटी येईल अशा पद्धतीने युवा कार्यकर्त्यांचं संघटन असेल किंवा ग्रामीण भागातील असतील, शहरातील असतील, काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवताना सातत्याने जनमानसाचा जो कानूस आहे तो आपल्या नेत्यापर्यंत पोहोचविणे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे खऱ्या अर्थाने युवक आहेत, जे उद्योग आहे, नोकरी आहे, व्यवसाय आणि या सगळ्याच क्षेत्रामधील युवकांना आणि नव उद्योजकांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला पक्षाच्या माध्यमातून या सर्वांना बांधता येईल, अशा पद्धतीचं काम करत असताना दादांसारख्या मोठ्या नेत्याला आपण काहीतरी कंडिशन टाकावी आणि आपण काहीतरी मागणी करून जावं, हे काही माझ्या तत्वात मला काही बसलं नाही आणि त्यामुळे मी दादांकडे कुठलीही अशी कंडिशन टाकलेली नाहीये. दादा ज्या ठिकाणी आपल्याला जबाबदारी देतील ती जबाबदारी आपण पार पाडणं आणि दादा ठरवतील. माणूस हा शब्दाचा पक्का आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर किंवा त्यांच्या समोर जर काम आपलं चांगलं उभं राहिलं, आपण काहीतरी काम करून दाखवलं, तर ते निश्चितरित्या विचार करतील आपल्याला आपल्याला कुठली संधी द्यायची किंवा आपल्याला कुठल्या ठिकाणी त्यांना जबाबदारी द्यायची ते निश्चितरित्या ठरवतील. कारण त्यांची एक खूप मोठी क्षमता आहे. म्हणजे त्यांच्या क्षमतेकडे पाहिल्यानंतर आज असं वाटतं की ते 18-20 तास ते काम करतात. तरुण मुलाला 24-25 वयातल्या मुलाला लाजवेल असा इतका उत्साह असतो. सकाळी 6ला सुरू झालेला माणूस कामामध्ये संध्याकाळी 11 वाजेपर्यंत लोकांचे प्रश्न सोडवतात आणि तसूभरही कुठेही थकवा किंवा कंटाळा किंवा काय अशी काही नाहीये. लोकांचे प्रश्न आहेत ना, मग जनसेवेसाठी त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला एक आनंद वाटेल, आनंद मिळेल आणि हा एक उद्देश आहे. त्याच्यामुळं असं काहीतरी मला हेच द्या किंवा मला काहीतरी तुम्ही दिलं पाहिजे, हे अशी कुठलीही कंडिशन न टाकता मी दादांबरोबर गेलेलो आहे. साधारणपणे एक 2 वर्षाच्या आसपास पूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे खरं. हो. पण एकत्र राष्ट्रवादी ज्यावेळी होती त्यावेळी सुद्धा तुम्ही शरद पवारांच्याच गटामध्ये होते. म्हणजे त्यांचे एक विश्वासू शिलेदार जे आहेत शरद पवारांचे, त्यातल्या काही मोजक्या शिलेदारांपैकी तुम्ही एक आहे. पण असे विश्वासू शिलेदार असताना आणि आज सध्या शरद पवारांचा संकटाचा काळ सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं नाहीये, कारण सत्तेत नाही, पक्ष फुटून गेलेला आहे. अशा काळामध्ये या विश्वासू लोकांनी सोबत करायला पाहिजे होती, अडचणीच्या काळात साथ द्यायला पाहिजे होती. अशा वेळी तुम्ही एकदम म्हणजे पूर्वी एकत्र राष्ट्रवादी असताना तुम्ही अजित पवारांच्या कधी बाजूला नव्हते, पण आता तुम्ही मात्र अजित पवारांच्या बाजूला. असं नेमकं काय घडलं की तुम्ही अजित पवारांची साथ घेतली? तुम्ही एकदम खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. आदरणीय पवार साहेब हे आमचं दैवत आहे. ते काल पण होतं, आज पण आणि उद्या पण राहणार आहे. कारण आपण जे विषय मांडला किंवा जो प्रश्न विचारला त्यामुळे आपण राजकीय प्रश्न विचारलेला आहे आणि मी आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर जे एवढ्या वर्ष होतो ते मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून होतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा साधा सदस्यही नाहीये किंवा सदस्यही नव्हतो. आदरणीय पवार साहेब हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. खरं तर या देशाला खूप मोठ्या महान विभूतींची परंपरा आहे. त्या मोठ्या विभूतींमध्ये पवार साहेबांची गणना होते आणि हा इतका हिमालयाच्या उंचीचा माणूस, त्याच्याकडे पाहून आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे त्यांचं एक व्यक्तिमत्व, हे व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडल्यामुळे एक सामाजिक क्षेत्रामधून त्यांचं व्यक्तिमत्व आम्ही पाहिलेलं आहे की राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे न पाहता अनेक शिक्षण संस्था असतील, अनेक सामाजिक विषय असतील, अनेक लेखक असतील, विचारवंत असतील, चित्रपट क्षेत्रातले लोक असतील. शरद पवार साहेब असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या बरोबर सर्वच क्षेत्रातील लोक राहतात. त्याच पद्धतीने आम्ही सामाजिक क्षेत्रातले लोक आहोत. आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये पवार साहेबांच्या विचारधारेला पाठिंबा आणि पवार साहेबांची विचारधारा ही कायम इथल्या भूमिपुत्रांच्या, शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी विचारधारा. हे सगळं मान्य आहे मला तुमचं, पण ज्यावेळेस राजकारणात प्रवेश करायचा निर्णय तुम्ही घेतला
त्यावेळी शरद पवारांचा पक्ष तुम्ही नाही निवडला, तुम्ही अजितदादांचा पक्ष निवडला. बिलकुल म्हणजे केवळ सत्तेत अजितदादा आहेत म्हणून तुम्ही तिकडे गेले. नाही. आता असं आहे की मी माननीय साहेबांबरोबर होतो. राजकीय काही अपरिहार्यता म्हणा किंवा काही अडचणी म्हणा आणि एका वेळेला तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. कारण आज गेल्या 20-25 वर्ष जे माझे सहकारी माझ्याबरोबर काम करतात, संघटनेबरोबर माझे व्यक्तिगत सहकारी, गावखेड्यामधील कार्यकर्ते ज्यांना मी सामाजिक क्षेत्रामध्ये बांधून ठेवलेले आहे. त्याचबरोबर राजकीय ते इतर वेगवेगळ्या पक्षांबरोबर काम करत असताना ह्या प्रवाहामधले जे लोक आहेत, जे सहकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना कुठल्याही 20-25 वर्षामध्ये माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची मदत, सहकार्य हे खूप कमी प्रमाणामध्ये होत गेलं. कारण सत्ताधारी, सत्तेमधले लोक त्यांच्याकडनं त्यांच्या अपेक्षा, काम करणं, ह्या अनेक समस्या त्या ठिकाणी येत होत्या. आणि एका वयाच्या टप्प्यावरती प्रत्येक सहकार्याने ही अपेक्षा व्यक्त केली की आपण कुठंतरी राजकीय दृष्ट्या निर्णय घेतला पाहिजे. आणि त्यांचा हा सातत्याने रेटा राहिला. सातत्याने की आपण आज समाजकारण केलं, अत्यंत प्रामाणिकपणे समाजकारण केलं. 20 वर्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला असेल, कुठल्याही नेत्याला असेल, कधी कुठला त्रास दिला नाही. आणि कार्यकर्त्याचं जेवढं म्हणून जमेल तितक्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्याची व्यवस्था असेल, कार्यकर्त्याच्या अडचणीचा काळ असेल, त्या अडचणीच्या काळामध्ये कार्यकर्त्यासाठी धावून जाणं, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून मग कार्यकर्त्याला कधीतरी असं वाटत असतं, मित्रांना वाटत असतं, सहकाऱ्यांना वाटत असतं की आमचा हा सहकारी कुठेतरी राजकीय प्लॅटफॉर्मवरती गेला पाहिजे आणि त्या राजकीय प्लॅटफॉर्मवरती जात असताना त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि म्हणून विचारधारा ही सेम विचारधारा असल्यामुळं अजितदादांकडे ही शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचेच विचार कायम ते रुजले असल्यामुळे तीच विचारधारा या पक्षामध्ये आहे. आणि माननीय अजितदादांसारखा एक अत्यंत उमद व्यक्तिमत्व, कणखर व्यक्तिमत्व, कामप्रिय व्यक्तिमत्व की सातत्याने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला झोकून देऊन जे काम करण्याची वृत्ती आहे, या नेत्याबरोबर आपण जर गेलो तर खऱ्या अर्थाने आपल्या ह्या सहकार्यांचे, आपल्या कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न सुटतील. आणि म्हणून यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. त्याचबरोबर वयाच्या एका टप्प्यावरती आल्यानंतर 20-20, 25-25 वर्ष संघर्ष केल्यानंतर कुठेतरी आपण या लोकांचे प्रश्न कसे सोडवणार हा देखील एक प्रश्न येतो. आपल्यालाही काही अडचणी असतात, त्या कशा सोडवायच्या या सगळ्याचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून माननीय अजितदादांकडे जात असताना आदरणीय पवार साहेब हे आमच्यासाठी काल पण श्रद्धास्थान होतं, आज पण आहे आणि उद्या पण ते आमच्यासाठी श्रद्धेय व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या प्रती या भावना खूप वेगळ्या आहेत. त्यांच्या प्रतीच्या भावना हे कदाचित मला व्यक्त सुद्धा करता येत नाही. कारण त्यांना सोडताना किंवा त्यांच्यापासून दूर होताना कंठ दाटून येत होता, हृदयाला खूप अशा वेदना होत होत्या. परंतु शेवटी असं आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये काही निर्णय हे घ्यावे लागत असतात. आणि म्हणून पवार कुटुंबच हे माझ्यासाठी अत्यंत श्रद्धेच्या ठिकाणी आहे. आणि त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याविषयी माझ्या मनामध्ये ममत्वाची भावना आहे आणि कायम त्यांच्याविषयी तीच भावना माझ्या मनामध्ये आज सुद्धा आहे आणि उद्या सुद्धा राहील. आता तुम्ही थोडक्यात सांगितलं की तुम्ही का अजित पवारांचा हात पकडला, पण आता ही नवीन इनिंग सुरू करता काय प्लॅनिंग केलंय? तुम्ही म्हणताय की कार्यकर्त्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांच्याबरोबर अजित पवारांबरोबर आलोय. काय नेमकं प्लॅनिंग आहे? कुठले प्रश्न आहेत की ज्याच्या सोडवणुकीसाठी तुम्ही इथे? हे लक्षात घ्या की आपल्याला तर तसा जर विचार केला तर हे खूप छोटे छोटे प्रश्न आहेत. साधं आपण ग्रामसेवकापासून, तलाट्यापासून, तहसीलदार ते कलेक्टर कचेरीपर्यंत गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांचे काय प्रश्न असतात, त्यांचे ह्या लेवलवरचे प्रश्न असतात. मंत्रालय लेवलवरचे प्रश्न हे मोठे असतात. सामाजिक दृष्ट्या सुद्धा एखादा प्रकल्प करायचा असेल, ऐतिहासिक एखाद्या महापुरुषाचं आपल्याला जर त्या ठिकाणी एखादी शिवसृष्टी निर्माण करायची असेल किंवा फुले शाहू आंबेडकर यांच्या तैलचित्र एखाद्या ठिकाणी लावायचं असेल, तर या ठिकाणी सुद्धा आज पुणे महानगरपालिकेमध्ये साठी जर समजा आपल्याला एखादं शाहू महाराजांचं त्या ठिकाणी तैलचित्र लावायचंय किंवा महात्मा फुलेंचं तैलचित्र लावायचंय किंवा अनेक जे महापुरुष घडलेले आहेत, ज्या विचारधारेमधून आम्ही तयार झालेलो आहोत, हे सगळे सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रश्न आहेत. एखाद्याच्या पुस्तक त्याने लिहिलेलं आहे,
पूर्ण केलेलं आहे, परंतु ते राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते त्यांच्या राज्य सरकारच्या याच्यामध्ये घ्यावं ते पुस्तक, त्याला मान्यता द्यावी. असे छोटे छोटे प्रश्न, विचारवंतांचे प्रश्न आहेत, वक्त्यांचे प्रश्न आहेत, लेखकांचे प्रश्न आहेत, हे सामाजिक क्षेत्रातील अनेक विचारधारेमधल्या लोकांचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर आपण गावखेड्यातील कार्यकर्त्यांचे जे प्रश्न आहेत, जे मी सांगितले की तहसीलदार ते कलेक्टर कचेरीपर्यंत त्यांचे छोटे काम असतं, परंतु आज आपण जर माननीय दादांकडे ते प्रश्न किंवा त्यांची जर आपण घेऊन गेलो तर इतक्या फटाफट फटाफट ते प्रश्नांचा निपटारा लावत असतात. त्यामुळे सहजासहजी उपमुख्यमंत्री राज्याचे आज ते आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कारण हे प्रश्न सोडवत असताना मी महाराष्ट्रभर जे काही काम केलेले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये कार्यकर्ते आहेत, त्यांच्याही अपेक्षा आहेत माझ्याकडनं, आणि देश पातळीवरती काम करत असताना त्यांच्या पण अपेक्षा आहेत की या सर्वच कार्यकर्त्यांची किमान आपण आज जर संसदेच्या माध्यमातून गेलो आपण तर त्या ठिकाणी एक सत्तेमधला पक्ष आहे, त्या ठिकाणी काही खासदार आहेत, त्याच्यामधून हे काही प्रश्न सोडवता येतील. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या किमान आपण सहज त्याच्यासाठी उपलब्ध राहू शकतो. कारण समाजकारणामध्ये आपल्या मर्यादा खूप आहेत. आपण कलेक्टर साहेबापर्यंत पोहोचणं किंवा तो प्रश्न घेऊन जाणं आणि कलेक्टर लगेच ते सोडवतीलच असं याची काही खात्री नाहीये. परंतु अजित दादा हे प्रेशर लागतं. त्यासाठी सत्ताधारी माणूस, सत्तेमध्ये सुद्धा अनेक लोक असतात, परंतु ते प्रश्न सोडवतातच असे काही आपण खात्रीशीररित्या सांगू शकत नाही. माननीय दादांचा हा स्वभाव आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, तो विरोधक आहे, तो आपला आहे, असा कुठलाही भेदाभेद ते करत नाहीत. भेदाभेद अमंगळ धर्म वैष्णवांचा, अशा पद्धतीने एक सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता, सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करणारा नेता आणि कामाचा निपटारा असणारा नेता आहे. त्यामुळं आपण किमान पुणे जिल्हा, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते यांचे प्रश्न सोडवू शकतो. देश पातळीवरील सुद्धा कुठलेही प्रश्न, जसं आम्ही पाणीपतला जातो त्या ठिकाणी शौर्य स्मारक होणार आहे, अनेक प्रश्न आहेत, ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी आग्रह धरू शकतात, त्यांना सांगू शकतात. आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा हा आपण जे काय काम करतो तेथील लोकांना सुद्धा एक आत्मविश्वास देऊ शकतो आपण की राज्याचे उपमुख्यमंत्री, कर्तबगार उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब आपला प्रश्न सोडवू शकतील, हा आत्मविश्वास आहे. आणि त्यामुळेच आपल्याला आता आपल्या सहकार्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त हे गोष्ट आहे. आणि दादा हा कामाचा वादा असणारा माणूस आहे आणि त्यामुळे तो निर्णय घ्या. भूमिका आणि विचारधारेचा उल्लेख केला. हो. म्हणजे गेली 25 वर्ष तुम्ही एका विचारधारेला म्हणजे धरून काम करताय. बरोबर आहे. मराठा सेवा संघात होते तुम्ही, संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलेलं आहे, शिव फुले शाहू आंबेडकरांचं विचारधारेचं म्हणजे त्याच्यामध्ये काम केलेलं. बरोबर आहे. पण आता ज्या सरकारमध्ये तुमचा पक्ष आहे भाजप, हो, त्यांची बरोबर. विचारधारा RSS आहे. ज्या ब्राह्मणशाहीला तुम्ही आजपर्यंत विरोध करत आलाय त्यांच्याच बरोबर आज तुम्हाला बसावं लागणार आहे. तिथं भूमिका मांडताना, त्यांच्या भूमिकेला छेद देताना तुम्हाला या सगळ्या वैचारिक गोंधळ तुमच्या डोक्यामध्ये नाही होणार? नाही, बिलकुल नाही होणार. कारण कोalition मध्ये जेव्हा सरकारमध्ये वेगवेगळे गट असतात, प्रत्येकाची विचारधारा ही वेगवेगळी असते, तर त्याच्या विचारधारेवरती ते काम करत असतात. माननीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा आहे. कोalition मध्ये हे होत असताना तुम्ही जे सांगितलं की ब्राह्मण्यवादाच्या वरती आम्ही प्रहार केला, परंतु कसं असतं की ज्या गोष्टी आज इतिहासामध्ये ज्या काही चुकीच्या घडतात, त्यामुळे ते सगळे जे काही चुकीचे आहेत म्हणून त्या गोष्टीपर्यंतचा जो वादविवाद असेल, ती त्या वेळची परिस्थिती आहे, त्या वेळची घडलेली घटना आहे. तिथं जातीच्या आधारावरती किंवा व्यक्ती किंवा समाज म्हणून नव्हे, तर ज्या व्यक्तीकडनं किंवा ज्याच्याकडनं हा प्रकार घडलेला आहे किंवा चुकीचं घडलेलं आहे त्याच्यावरती प्रहार करणं म्हणजे एका समूहाचा किंवा एका धर्माचा किंवा एका जातीचा द्वेष करणं हा कदापि होत नाहीये. कारण भाई वैद्यांसारखे सुद्धा माजी मंत्री राहिलेले ते आम्हाला मार्गदर्शन करतात, कधी कधी कुमार सप्तर्षींचं मार्गदर्शन. विचारधारा ही विचारधारा असते, म्हणून एक जात समूहाला कुठंतरी टार्गेट करणं हे कदापि नाहीये. मराठा सेवा संघामध्ये आणि संभाजी ब्रिगेडमध्ये असताना आम्ही
ब्राह्मण्यवादावरती आता अनेक शिकलेले सवरलेले ब्राह्मण समाजातील विचारवंत पुढे येऊन त्यांना सुद्धा ज्या काही गोष्टी आवडत नाहीत त्याच्यावरती ते सुद्धा परखड मतं मांडतात आपली. छत्रपती शिवाजी महाराजांचं बदनामीचं षडयंत्र किंवा ते रचणाऱ्यांमध्ये जर काही लोक असतील तर त्यांच्या विरुद्ध प्रहार केला किंवा त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला, ती त्या त्या काळाची गरज होती. आणि म्हणून आज सरसकट सर्व ब्राह्मण जातीला द्वेष देऊन किंवा काहीच अर्थ नाहीये. त्यामध्ये सुद्धा अनेक चांगली लोक आहेत जे चांगलं काम करतायत. ज्यांचं चांगलं काम आहे त्यांच्या कामाला निश्चितरित्या आपण चांगलं म्हटलं पाहिजे. पण जे चुकीचं करतायत त्यांना चुकीचंच म्हटलं पाहिजे. आणि म्हणून इथे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत असताना शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा आहे, भाजपची विचारधारा आहे, संघ विचारधारा आहे. आणि त्यामुळे भाजपची विचारधारा जपली, संघाची विचारधारा जपली, आम्ही आमची विचारधारा जपली आणि एकत्र जर महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटचा विचार करून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींकडे कधी कधी दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे जायला. त्याच्यामुळं आपण एकमेकांचे विरोधक आहोत, आपण एकमेकांची विचारधारा स्वीकारू शकत नाही असं नाही होत. आपली विचारधारा सुरक्षित ठेवणे आणि समोरच्याच्या विचारधारेचा सन्मान करणे आणि मग त्यामध्ये जर काही कटू प्रसंग आले तर त्यावरती आपलं मत व्यक्त करणे हा काही गुन्हा नव्हे. त्यामुळं असं काही नाहीये की आम्ही 25 वर्ष काम केलं म्हणून इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना मला या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाहीये. मी यामधून सर्व विचारधारेचा सन्मान करून आपली स्वतःची विचारधारा आहे ती जपण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय फार हॉट टॉपिक झाला. कालच बीडमध्ये ओबीसीचा एल्गार मोर्चा निघाला, सभा झाली आणि तुमच्याच पक्षाचे नेते छगन भुजबळ, तुमच्याच पक्षाचे आमदार धनंजय मुंडे आणि तुमच्या मित्र पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करीत त्या ठिकाणी भाषणं केलेली. कुठंतरी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यातून समाजामध्ये दरी निर्माण होताना दिसते आणि जे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आरक्षणापेक्षा याच्यामध्ये राजकारण जास्त दिसत आहे. मग ते मराठा आरक्षणाचा विषय असू द्या किंवा ओबीसी आरक्षणाचा विषय असू द्या. तुमच्या पक्षाची भूमिका काय, तुम्ही कसं बघता स्वतः, कारण तुम्ही सुद्धा मराठा आरक्षणामध्ये अनेक वर्ष काम करता. आमच्या पक्षाची भूमिका ही अत्यंत सरळ आहे. माननीय अजितदादा असतील, सुनील तटकरे साहेब असतील की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळत असताना, मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना ओबीसी वरती अन्याय होणार नाही अशी भूमिका ही आमच्या पक्षाची आहे. आणि सर्वांना न्याय मिळत असताना जातीय विद्वेष कुठे निर्माण होऊ नये ही सुद्धा आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि त्यामुळे काल काय घडलं, परवा काय घडलं, ते एकमेकावरती चिखलफेक करणे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि महाराष्ट्रातील समाज व्यवस्था आपल्या वक्तव्यामुळं दोन्हीकडनं आपल्या वक्तव्यामुळे कुठे बिघडणार नाही याचं सर्वस्वी प्रत्येक नेत्याने लक्षात घेतलं पाहिजे की आपली वक्तव्य दोन समूहामध्ये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतायत आणि महाराष्ट्राचं जे वातावरण आहे जे अत्यंत चांगलं आहे ते आपण गढूळ करण्याचं काम करतोय. तर यावरती वरिष्ठ पातळीवरती सुद्धा नेते मंडळींनी त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि मी दोन्ही बाजूने सांगेल की दोन्हीही बाजूच्या नेतृत्वाने, शीर्षस्थ नेतृत्वाने जबाबदारीने वागलं पाहिजे आणि जबाबदारीने आपल्यामुळं आपल्या दोन समाजामध्ये कटुता निर्माण होईल अशा पद्धतीने वागलं नाही पाहिजे. आणि समाजकारणापेक्षा यामध्ये राजकारण हे जास्त होतंय, परंतु त्याची मर्यादा प्रत्येकाने ओळखली पाहिजे आणि आपण आपल्या मर्यादा ओलांडता कामा नये असंच मी या ठिकाणी सांगेल. तुम्ही अनेक वर्ष आरक्षणाच्या या लढ्यामध्ये काम करता, अभ्यासक म्हणून पण तुम्ही बऱ्याचदा समोर येता, त्याविषयी बोलता. आणि कायदे तज्ञांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देताना कायद्याचा अडसर आहे आणि जे ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे ते आरक्षण मात्र मराठ्यांना मिळतंय आणि मिळू शकतं, ते कायद्यानं टिकलेलं पण आरक्षण. मग अट्टहास का ओबीसीचं आरक्षण मिळवण्यासाठी? आणि त्या लढ्यामुळे कुठंतरी याच्यामध्ये फार मोठी दरी निर्माण होते
आणि एक संघर्ष उभा राहतोय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही पण पूर्वीचा तुमचा जर इतिहास बघितला आरक्षण लढ्याचा, तर तिथं कुठंच ओबीसी आरक्षणाची मागणी नव्हती. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे सर्वांनाच मान्य आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या बरोबर इतर समाजानं हे आवाज उठवला होता, नेत्यांनी उठवला. पण जसं ओबीसी मधून आरक्षण पाहिजे हा विषय आला, तिथं मात्र ही संघर्षाची ठिणगी पडलेली दिसते. तुम्ही याकडे कसं बघताय? काय आरक्षण हा विषय खूप मोठा आहे. गेल्या 25 तसं तर 40 40 वर्षापासूनचा वर्ष झाली. हा संघर्ष आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाची सुरुवात केली. आरक्षणासाठी संपूर्ण समाज महाराष्ट्रातनं मुंबईमध्ये गेला आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय बाबासाहेब भोसले यांच्याकडं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची मीटिंग फिसकटली आणि 1 लाखाच्या आसपास समाज त्यावेळेस मुंबईमध्ये धडकला होता आणि त्यांना त्यामध्ये नैराश्य आलं. त्याच्यातून त्यांनी आपलं त्या ठिकाणी स्वतःला संपवून घेतलं आणि आत्मबलिदान त्यांनी आरक्षणासाठी स्वतःचं आत्मबलिदान दिलं. आता तो काळ होता, त्या काळामध्ये आरक्षणाची मांडणी कशी करायची किंवा काय ह्या सगळ्याच वेगवेगळ्या बाबी होत्या. त्यांनी आर्थिक निकषावरती त्यावेळेची आरक्षणाची मांडणी केली होती. आपल्या देशामध्ये एस-सी, एस-टी आणि ओबीसी या 3 प्रवर्गामधूनच आरक्षण दिलं जातं. आणि म्हणून मग तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब होते. त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा आले, अशोकराव आले. त्याच्यानंतर मग सुशीलकुमार शिंदे साहेब काही काळ होते. त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि आजपर्यंत मध्यंतरी एकनाथ शिंदे साहेब आले आणि पुन्हा आता देवेंद्र फडणवीस साहेब आले. साधारणतः हे 20 एक वर्षाचा जो कालखंड आहे, या 20 एक वर्षाच्या कालखंडाचा मी साक्षीदार आहे. हो. आणि त्यामुळे आमची मराठा सेवा संघाचे मी त्यावेळेस मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता, संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून आम्ही एक मागणी केलेली होती, की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि मराठा समाजाची सर्वात मोठा जो प्रश्न आहे, तो शिक्षण आणि नोकरी आणि त्याला क्रिमिलियर लागू झाला पाहिजे, की 8 लाखाच्या उत्पन्नाची जी मर्यादा आहे, ती त्या इथं पण यायला ती इथं पण यायला पाहिजे. आता ही मागणी आमची खूप जुनी आहे आणि त्यावेळेस आम्ही शिक्षण आणि नोकरी या 2च विषयावरती मागणी केली. आणि मग ती मागणी केल्यानंतर ते आरक्षण दिलं गेलं असं डिक्लेअर झालं. परंतु ते न्यायालयामध्ये चॅलेंज झालं. पहिल्यांदा ते ई-एस-बी-सी मधून दिलं गेलं. एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्डनेस. मग त्यावेळेस नारायण राणे समिती होती. नारायण राणे समिती सुद्धा कायदेशीररित्या अवैध ठरवली गेली. आरक्षणाचा विषय म्हणून मी सांगतोय नाही, ऍक्च्युली पण थोडा हा मोठा. सगळा मला घटनाक्रम मला तो सगळं सांगितला माहिती आहे. पाहिजे ना. नाही मला नाही, तो हा थोड घटनाक्रम महाराष्ट्राला नाही माहिती आहे थोडक्यात खरं तर. सांगितला पाहिजे. त्याच्यावरचं मत तुमचं असेल. मला आता मला आता जे मला तेच सांगतोय मी मला मला याच्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षित मी उत्तर बोलतो आहे. ना. पण हं. ते प्रश्न असा आहे हं. की आज जे तुमच्या पक्षातले नेते सुद्धा आव्हान प्रति आव्हान करतायत, मग नेतृत्व त्यांना समज देणार आहे का? समोरून पण आव्हान येत आहे. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र जिथं शिव फुले शाहू आंबेडकरांची ही विचारधारा, त्या विचारधारेतून आपण गेली 25 वर्ष काम करतात, अगदी ती बरोबर. विचारधाराच कुठंतरी पणाला लागलेली आहे. खरं आहे. हे सगळं गावगाडा म्हणजे हो, मोडून पडतोय की विस्कळीत काय मोडून असं पडतोय. होतंय. मोडून पडतोय आणि हे चित्र गावागावामध्ये निर्माण झालेले आहे. परंतु हे चित्र लोकांनी नाही निर्माण केले. हे नेते मंडळी हे चित्र निर्माण मग करतायत. तुमच्या नेत्यांना तुम्ही समज देणार. नाही, नाही. आमच्या नेत्यांना समज देणं हे आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ते चर्चा करतील, त्यांच्याबरोबर संवाद करतील आणि त्यांना समज दिली गेली पाहिजे किंवा ते देतील. यावरती मी भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण हा मोठ्या लेव्हलवरचा विषय आहे. राज्य लेव्हलवरचा विषय आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, हे बसतील एकत्र आणि ते ठरवतील की बाबा हे काय केलं पाहिजे आपण. हा ओबीसी आणि मराठा हा संघर्ष या राज्याला परवडणारा नाहीये. आणि या राज्यामध्ये ज्यावेळेस आपण शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, त्यावेळेस आपण एकत्र सगळे राहिलो पाहिजे, गुण्यागोविंदाने नांदलो पाहिजे. अशा पद्धतीने आपण जाती-जातीमध्ये जर विद्वेष पेरला गेला, तर तो विद्वेष कोणालाही कुठल्याही जातीला तो परवडणारा नाहीये. आणि म्हणून हा विद्वेष महाराष्ट्राला निश्चितरित्या चांगल्या वाटेवरती घेऊन जाणार नाहीये. अराजकतेच्या वाटेवरती घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून हे
पुढचं जे वातावरण आहे ते थांबवण्यासाठी आताच योग्य ती उपाययोजना करणं योग्य आहे आणि ते कदाचित नेतृत्व आणि वरिष्ठ सगळेजण त्या पातळीवरती तो निर्णय घेतील, एकत्र बसतील. पक्ष म्हणून आमचं एकच धोरण आहे, की बाबा मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसींच्या हक्कावरती कुठे गदा येऊ नये. हा पक्षाचा निर्णय 100%. परंतु मी जे तुम्ही आरक्षणाचा विषय मांडला, त्यामुळे हे न्यायालय पातळीवरती टिकत नाहीत आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही एका घटकामधून एक मागणी करावी लागते. तशी ओबीसी मधनं मागणी केलेली आहे. पण ते त्याच्या घटनेच्याच पातळीवरती ईडब्ल्यूएस आहे ना. हो, नाही, नाही. ते हे बघा आता ईडब्ल्यूएसचा सुद्धा फायदा मिळाला पाहिजे आणि ते एकदा ईडब्ल्यूएस ठरवलं. आता काय झालंय, की जी-आर आणि कुणबी सर्टिफिकेट या माध्यमातून जो काय आता सध्या महाराष्ट्रातला जो वादंग उभा राहिलेला आहे, तो त्यावरती उभा राहिलेला आहे. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अत्यंत जबाबदारीने सांगितलेलं आहे, की कुठेही अन्याय होणार नाहीये. परंतु काय झालंय, की अजून मराठा समाजाला काय मिळालंय, काय नाहीये, तर तुम्ही जर दाखवायला गेला, तर माझ्या माहितीप्रमाणे जी-आर निघाल्यापासून 5 सर्टिफिकेट सुद्धा निघाले नसतील किंवा दाखले मिळाले नसतील. तर इतकं वातावरण जे खराब होतंय, ते चांगलं नाहीये आणि म्हणून आपल्याला ते खरं साफ म्हणून हां, खरं वास्तव आहे ना, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरोखर ह्या जी-आरच्या माध्यमातून खरोखरच ओबीसींवरती अन्याय होतोय का? हे आपण समजलं पाहिजे. मंत्रिमंडळाची त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रियाच आहे. हां. ज्यांची कुणबी नोंद नोंद आहे, हां. त्यांनाच ते आणि ते ते पूर्वीपासून पूर्वीपासून मिळत आलेलं आहे. मला आत्ताचाच विषय मला तेच तुम्हाला एक्झॅक्ट सांगायचंय, की हे असं आहे का, की दराडेंनी आणि उद्या पासलकरांनी ठरवलंय, की नाही, नाही उद्या तहसीलदार लगेच ते सर्टिफिकेट देऊ शकतात का? ते पाहणार, की 1967 पूर्वीचे पुरावे काय आहेत? त्याला आधार काय आहे? त्याला गाव पातळीवरती 3-3 चाळण्या ठेवलेल्या आहेत 4च्या, की बाबा प्रत्येकाला त्याचं प्रूफ काहीतरी मिळालं पाहिजे. त्यानंतर जाऊन ते सर्टिफिकेट्स मिळणार, त्यानंतर त्याची व्हॅलिडिटी होणार. ह्या अत्यंत अवघड प्रक्रिया आहेत. परंतु आज त्या नुसती सुरुवात झाली आहे, तर त्याला इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होतोय. विरोध व्हायला माझा निश्चितरित्या विरोध नाहीये. परंतु विरोध हे कुठल्या कॉजसाठी होतोय? हा कॉज सुद्धा आपण बघितला पाहिजे. म्हणून तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे, तो मला अत्यंत योग्य वाटतो, की याच्यामध्ये समाजकारण नाहीये, याच्यामध्ये राजकारण आहे आणि हे निश्चितरित्या राजकारण हा जातीय विद्वेष किंवा 2 समूहामध्ये वाद निर्माण करून आपलं आपलं राजकीय अस्तित्व हे काहीतरी सांभाळण्यासाठी वगैरे किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. परंतु माझ्या पक्षाची जी भूमिका आहे, माझ्या पक्षाचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाने कधीही कुठल्या जातीचा किंवा धर्माचा कुणाचाच द्वेष केलेला नाहीये आणि त्यामुळं खरं तर अजितदादा पवार साहेब अजितदादांचं एकूण वागणं आजपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. कुणाचाच ते कधी हे करत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे सगळं महायुतीचं सरकार काम करतं. हो. पण आता महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, हो. अगदी महिन्या दीड महिन्यात या निवडणुका होणार आहेत. बरोबर आहे. सुरुवातीला जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, मग नगरपालिका, महापालिका अशी ती क्रमवारी आहे. हो. आता या निवडणुकीमध्ये महायुतीतले तुमचे घटक पक्ष आहेत. तुमचा पक्ष सरकारमध्ये, हो. भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि इथं ज्या पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांचं नेतृत्व आहे, सर्वार्थानं ताकद आहे, तिथंच अजित पवारांना चेकमेट करायचा असा प्लॅन भारतीय जनता पक्षाकडून दिसतोय. आता तुम्हाला वाटेल की हे कसं काय, तर बघा तुम्ही पुरंदरमध्ये संजय जगतापांना त्यांनी भाजपमध्ये घेतलंय, भोरमध्ये संग्राम थोपटेंना त्यांनी भाजपमध्ये घेतलंय, इकडं मावळमध्ये बाळा बेगडे तर भाजपमध्येच आहेत, पण दुसऱ्या बेगडे बापू बेगडेंना पण ते भाजपमध्ये घेतात. म्हणजे जिल्हा परिषदेवरती जे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे, सत्ता आहे, ती कुठंतरी घालवायची आणि भाजपचा एक हाती सत्ता तिथं आणायची आणि अजित पवारांना येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बरोबर चेकमेट करून टाकायचं, असा हा प्लॅन दिसतोय. तुम्ही कसं बघता याच्या? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक
आणि येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर प्रत्येक पक्षाला आपली स्पेस वाढवण्यासाठी हे निर्णय घ्यावेच लागत असतात. हे निर्णय जसे बीजेपी घेतंय तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आम्हाला जिथे जिथे संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही ग्रामीण भागापर्यंत आहोत, शहरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न आमचा राहील. आणि त्यामुळं याच्यामध्ये एक आहे की एकमेकांना चेकमेट करायचं नाही असं कुठंतरी एक सूत्र असतं, पण ते मात्र अजित पवारांच्या बाबतीमध्ये दिसत नाही. इथं त्यांनाच शह देण्यासाठी ही सगळी गोळाबेरीज होते, हे असं तुम्हाला वाटत नाही का? काय होतं की आपण हे बघा, पुरंदरमध्ये जर संजय जगताप आले तर ताकद कुणाची वाढणार आहे? भाजपची वाढणार आहे. आपण भोरमध्ये जर संग्राम थोपटे आले तर ताकद कुणाची वाढणार हे आहे? लक्षात घेत नाही आपण की संजय जगतापांचा विधानसभेला पराजय झाल्यानंतर काँग्रेस खिळखिळी झालेली आहे आणि आपल्याला राजकीय दृष्ट्या जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर त्यांची ती गणितं आहेत. त्या ठिकाणी आता शिंदे सेनेचे आमदार विजय शिवतरे आहेत आणि मग आपल्याला पुढे जाऊन ही जागा वाटपामध्ये काँग्रेस खिळखिळी झालेली आहे. आपण कुठला पक्ष निवडला पाहिजे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर कार्यकर्त्यांसाठीच आहेत, परंतु आमदारकीच्या वेळेस जरी वेळ आली तरी आपल्याला पॉवरफुल पक्ष आपल्या पाठीमागे हवा. त्याच्यामुळे त्यांनी निवडलेला पक्ष हे त्यांची निवड आहे भाजपमध्ये जाणे. याच्यामध्ये जिल्हा परिषद तुमची जाऊ शकते. नाही, नाही, एक लक्षात घ्या, अजितदादांचं इतकं खंबीर नेतृत्व आहे की प्रत्येक ग्राउंड लेवल पर्यंत आमदार जेवढं काम करतायत त्याच्या एका एका आमदाराच्या 10 पट काम अजितदादा करतायत. आणि त्यामुळं पुणे जिल्ह्यामध्ये अशी सहजासहजी जिल्हा परिषद वगैरे हे जाणं एवढं सोपं नाहीये. 25 वर्ष हा नेता काम करतोय आणि आज सुद्धा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, छोट्या छोट्या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र ते वेळ देत आहेत. पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे जिल्हा असेल, याच्यासाठी त्यांचे जास्तीत जास्त वेळ ते शनिवार रविवार जसा मिळेल मंत्रालयातली कामं झाल्यानंतर महाराष्ट्राच्या लेवलवरती ते संपूर्ण राज्यभर फिरत असताना सुद्धा पुणे जिल्ह्यासाठी ते 2 दिवस देतात. आणि पुणे जिल्हा, पुणे शहर या 2 दिवसामध्ये त्यांचं पूर्ण बारीक लक्ष आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे. परंतु तुमचा प्रश्न असा होता की शेवटी राजकीय निर्णय हा ज्या त्या आमदारांनी घेतलेला आहे. भोरचा निर्णय हा संग्राम थोपटे त्या ठिकाणी पडले, त्यानंतर त्यांना सुद्धा तो निर्णय घ्यावा लागला की त्यांच्या काही प्रत्येकाचे काहीतरी महत्वाकांक्षा असतात, प्रत्येकाचे काहीतरी ध्येय धोरणं असतात आणि त्यामुळं त्या ध्येय धोरणांमध्ये त्यांना बीजेपी हा पक्ष किंवा बीजेपीची ताकद आपल्याला मिळेल आणि पुढच्या काळामध्ये त्यांचं राजकारण. परंतु माननीय अजितदादांनी सुद्धा ग्राउंड लेवल पर्यंत त्यांना कार्यकर्त्याची ताकद माहिती आहे, उपयुक्तता माहिती आहे आणि त्या कार्यकर्त्याचं न्यूसेन्स व्हॅल्यू सुद्धा माननीय अजितदादांना माहिती आहे. आणि त्यामुळे अजितदादांनी प्रत्येक ठिकाणी आपले मोहरे हे निवडून ठेवलेले आहेत. लोक आहेत, काम करणारी लोक आहेत, त्या लोकांना ताकद देणारा नेता हवाय आणि ते अजितदादांच्या रूपाने ते ताकद त्या कार्यकर्त्यांना मिळते. आणि त्यामुळं निश्चितरित्या गावच्या बांधापर्यंत, गावच्या शिवारापर्यंत पोहोचून काम करणारा नेता आहे, अडचणीमध्ये धावून जाणारा नेता आहे. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, बळ आहे. तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये दाखवा, एवढा वेळ काम करणारा नेता, लोकांसाठी धावून जाणारा नेता हे खूप कमी आहे उदाहरण. आणि म्हणून आणि ही काही एक दिवसाची नाहीये, 30-35 वर्ष झालं. 35 वर्षाच्या त्यांच्या एकूण कालखंडामध्ये कुठेही ते जर कधी बाय ऍक्सिडेंटली कधी तब्येत बरी नसली किंवा काही विषयात महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर कुठं जावं लागलं तर ते खरं तर ते जात पण नाहीयेत. म्हणजे सातत्याने महाराष्ट्र 24 तास available असलेले 24 नेते. तास अवेलेबल असणारे नेते आहेत. तुमचं मत आहे की अजितदादांना एवढं चेकमेट करणं सोपं नाही. नाही, नाही, शेवटी हे बघा, एक लक्षात घ्या की प्रत्येक पक्षाला आपली कक्षा रुंदावणं किंवा आपल्या कार्यकर्त्यांना संधी देणं, आपले जिल्हा परिषद सदस्य, आपले नगरसेवक निवडून येणं आणि आपली सत्ता त्या ठिकाणी महानगरपालिका या जिल्हा परिषदेला यावी, याच्याबद्दल कुणाच काही दुमत नाही ना. कारण शेवटी असं आहे की कार्यकर्त्यांना तुम्ही संधी कुठे देणार? कॉलेशनच्या गव्हर्नमेंटमध्ये जागा वाटून घेतल्यानंतर कार्यकर्ते कुठं लढवणार?
कार्यकर्त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना त्या ठिकाणी लढवल्यानंतर त्याच्यातनंच आपल्याला पुढचे कार्यकर्ते चांगले तयार होतात. कुणी त्याच्यातनं आमदारकीचं एक प्रॉडक्ट तयार होतं किंवा देश पातळीवरती सुद्धा एखादं खासदारकीचं एखादं व्यक्तिमत्व त्याच्यातनं मिळतं आपल्याला. तुमची तुमची भूमिका एकूण समजली म्हणजे. हं. आणि वेळेची मर्यादा आहे. खरं तर विषय अनेक आहेत. हं. आपली चर्चा अजूनही लांबू शकते, परंतु आपण वेळ दिलात आणि मन मोकळेपणाने ह्या सगळ्या प्रश्नांवरती तुमची भूमिका मांडली. नवीन जबाबदारी, प्रवक्तेपदाची जबाबदारी, आणि आज मात्र तुम्ही चांगली बॅटिंग केलेली दिसते. तसं नाही. तुम्हाला त्याची सवय आहे. गेली 25 वर्ष तुम्ही भूमिका मांडतच आलाय. एकीकडे सामाजिक भूमिका मांडत आले होते, आता फक्त तुम्हाला राजकीय भूमिका मांडायची आहे. समाजकारणाकडून राजकारणाकडे अशी तुमची ती दिशा आहे. तुम्हाला या तुमच्या प्रवासामध्ये यश मिळो या सदिच्छा, आणि आपण वेळ दिला त्याबद्दल आभार. हे होते विकास वासलकर. धन्यवाद. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्तेपद त्यांना मिळालेलं आहे, आणि या पुढच्या काळामध्ये पक्षाची भूमिका ते समर्थपणे मांडताना आपल्याला दिसतील. अनेक प्रश्न आहेत, राज्यासमोर प्रश्न आहेत, समाजासमोर प्रश्न आहेत, आपल्या जिल्ह्यासमोर प्रश्न आहेत. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, जो अजित पवार त्याचं नेतृत्व करतात, हा पक्ष नेमकी भूमिका काय घेतो, महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात असेल, शेतकऱ्यासंदर्भात असेल, उद्योगाच्या संदर्भात असेल. आपण बघितलं आपल्या इथं हिंजवडीचे अनेक उद्योग बाहेर गेले, त्यानिमित्तानं अजित पवार हे सकाळी 6 वाजता तिथं जाऊन पाहणी करत होते. परंतु केवळ एकदा दोनदा पाहणी करून हे प्रश्न सुटणार नाही मंडळी. त्यासाठी एक नियोजन करावं लागेल, त्यासाठी आराखडा तयार करावा लागेल, आणि पुन्हा एकदा जो महाराष्ट्र उद्योगामध्ये, व्यापारामध्ये, शेतीमध्ये जो सर्वोच्च स्थानी होता, ते सर्वोच्च स्थान आपल्याला आणायचं असेल तर एका माणसाने काम करून चालणार नाही, सगळ्यांनीच काम करावं लागेल. आणि हे जे हेवे दावे आहेत आपल्यात, हे हेवे दावे पहिले आपल्याला गाडावे लागतील, कारण हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, त्या विचारांवरती चालणारा हा महाराष्ट्र आहे. म्हणून ही विचारांची शिदोरी आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत द्यायची आहे. तरच ही जी आपली सामाजिक वीण आहे, जी घट्ट बांधली गेलेली या महापुरुषांनी, ती तुटणार नाही. याची काळजी तुम्हाला, मला, सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. फॉर द पीपलशी आपण कनेक्ट राहा, आमचे व्हिडिओ पाहत राहा, ते शेअर करत राहा, आणि या संदर्भातले तुमचे जे कमेंट आहेत ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. धन्यवाद.